नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2025ची जर नवोदयची किंवा स्कॉलरशिपची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी नवोदयचा आणि स्कॉलरशिपचा कोर्स आम्ही लॉन्च करत आहे. फेब्रुवारीपासून त्याचे ऑनलाईन क्लासेस सुरू होतील. विद्यार्थी मित्रांनो, ते जर कोर्स तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून SOC क्लासेस टेक हे ॲप डाउनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी मीडियमचा नवोदयचा कोर्ससुद्धा आम्ही लॉन्च करतोय. इंग्लिश मीडियमचा नवोदयचा सुद्धा आम्ही लॉन्च करतोय, पण हा रेकॉर्डेड असेल. आणि स्कॉलरशिपचा सुद्धा लाईव्ह क्लास चा कोर्स आम्ही लॉन्च करतोय फेब्रुवारीमध्ये. आणि तुम्हाला हे वर्षभर चालणारे कोर्सेस जर जॉईन करायचे असतील तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर बघा, अगोदर आपण 3 उतारे बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये काही उतारे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. सॉरी, उतार नाही, कविता. ठीक आहे, कविता आपण बघितलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा आपण कविता बघण्याचा प्रयत्न करणार म्हणजे काय, बघणारच. ठीक आहे, बघा इथं. छोटाले बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. चला शाळेमध्ये जाऊ, नवीन शिक्षण घेऊ, अभ्यास करूनी पास होऊनी वकील डॉक्टर होऊ. विज्ञानाची कास धरू, नवे नवे शोध लावू, प्रयोग करूनी शोध लावूनी विक्रमी शास्त्रज्ञ होऊ. शेतकरी दादा होऊ, शेतमळे फुलवू, कष्ट करूनी घाम गाळूनी अधिक धान्याला पिकवू. तर बघा, ही होती कविता. आणि बघा, याच्यावर नेमके कसे सोपे प्रश्न मला विचारलेले आहेत. बघा, कवितेतील बहीण भाऊ कोणाला नवा आकार देऊ पाहत आहेत? शाळेला, विज्ञानाला, शेतांना की उद्याच्या जगाला? तर बघा, तुम्हाला इथे दिसेल, छोटाले बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. म्हणजे उद्याच्या जगाला आणि उद्याच्या युगाला नवीन आकार द्यायचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं 4 बरोबर येत आहे. नंतर बघा, शास्त्रज्ञ होण्यासाठी काय केले पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, विज्ञानाची कास धरली पाहिजे, शाळेत गेले पाहिजे की मोठे झाले पाहिजे. त्यासाठी पुन्हा कविता आपल्याला बघावी लागणार. आणि याच्यामध्ये बघा, विज्ञानाची कास धरू, नवे नवे शोध लावू, प्रयोग करूनी शोध लावूनी विक्रमी शास्त्रज्ञ होऊ. म्हणजे शास्त्रज्ञ जर व्हायचं असेल तर विज्ञानाची कास धरावी लागेल इथं, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं इथं बरोबर येतंय. शेतमळे केव्हा फुलतील रे? आपण वाचलं त्याच्यामध्ये, शेतात कष्ट करून आणि घाम गाळून शेतमळे फुलवता येतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं 4 बरोबर येतंय. तर बघा, किती सोपी कविता होती आणि त्याच्यावरचे प्रश्न आपण इथं बघितलेले आहे. ठीक आहे, आता बघा, समोरची कविता आहे आणि बाजूलाच मी प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नवोदयचा किंवा स्कॉलरशिपचा ऑनलाईन कोर्स जर जॉईन करायचा असेल तर आम्हाला आताच या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा, 73 85 11 77 83, किंवा प्ले स्टोअरवर जाऊन, बघा, प्ले स्टोअरवर जाऊन हे SOC क्लासेस टेकचं ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला आमचे कोर्सेस दिसतील. चला बघूया समोरची कविता. गोठ्यामधुनी गुरे वासरे खाती हिरवा चारा, नवी हुशारी देई त्यांना. बघा, नवी हुशारी देई त्यांना थंड रांचा वारा. गडी माणसे मोड चालता आनंदाने गाती, पक्षी त्यांना साथ आपली मंजुळ गाणी देती. थंडीमधल्या सांज रातच्या गोष्टी झाल्या खाक, आणि बाजूला उरली होती शेकोटीची राख. सोपी कविता आहे. बघा, गुरावासरांना नवी हुशारी कशामुळे वाटत होती? ठीक आहे, कशामुळे वाटत होती? तर बघा, इथे दिले, नवी हुशारी देई त्यांना थंड रांचा वारा. म्हणजे थंड वाऱ्यामुळे त्यांना हुशारी वाटत होती. ठीक आहे, म्हणजे हिरवा चारा खाल्ल्याने का रे? नाही. गडी माणसांनी गाणी ऐकल्यामुळे का? तर नाही. रानातील थंड वाऱ्यामुळे का? तर हो. तर ऑप्शन क्रमांक 3 तुमचं बरोबर इथे येते. पक्ष्यांच्या मंजूळ गाण्यामुळे का? तर नाही. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, मंजूळ गाणी गाऊन पक्षी कोणाला साथ देत आहेत? तर बघा,
गडी माणसे मोठ चालता आनंदाने गाती, पक्षी त्यांना साथ आपुली मंजूळ गाणी देती. म्हणजे जे काही माणसं मोड चालवत आहेत, बरोबर आहे, त्यांना पक्षी काय करत आहेत, आपली साथ देत आहेत. मग इथं बघूया, रांच्या थंड वाऱ्याला का, तर नाही. गुरावासरांना का, तर नाही. मूठ हाकताना गाणाऱ्या गडी माणसांना, तर हो, हे एकदम बरोबर आहे. म्हणजे इथं पण तुमचं उत्तर जे आहे ऑप्शन 3 बरोबर येतोय. आवाज करणाऱ्या मोठेला का, तर नाही. लोकांनी शेकोटी का पेटवली होती रे, ठीक आहे. तर बघा इथं तुम्हाला दिलं आहे, थंडीमधल्या सांज रातच्या गोष्टी झाल्या खाक आणि बाजूला उरली होती शेकोटीची राग. म्हणजे बघा, थंडीची रात्र होती, त्याच्यामुळे त्यांनी काय केली होती रे, शेकोटी पेटवली होती. असंच आपल्याला समजतंय ना याच्यावरनं, ठीक आहे. मग गप्पा मारण्यासाठी का, नाही. अंधारात दिसण्यासाठी का, तर नाही. शेताच्या राखणीसाठी का, तर नाही. थंडीत ऊब मिळवण्यासाठी, कारण थंडी फार होती ना. तर ऑप्शन क्रमांक 4 तुमचं इथं बरोबर येत आहे. चला समोर जाऊया, ठीक आहे. बघा काय म्हणते कविता, नदीबाई माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. नदी माय जल साऱ्या तान्हेलेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमळे मायेमुळे येती वहरात, पुढच्यांच्या थव्यासाठी जाई दूर दूर. माय सांगे थांबू नका, पुढे चला पुढे चला, थांबल्यांचा पराजय जय चालत्याला. सोपी कविता आहे. चला बघा, आता बघा इथं काय सांगितलं. पहिला प्रश्न, नदी माय भूमीवर काय येते रे, काय येते, तर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, नदी माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. बरोबर आहे. कशासाठी रे, लेकरांच्या मायेसाठी. नदी माय जल साऱ्या तान्हेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. म्हणजे इथं बघा रे, तुम्हाला काय पाहायला मिळतं, जमिनीवरून वाहण्यासाठी का, तर नाही. सत पुढे जाण्यासाठी का, तर नाही. शेतमळे फुलण्यासाठी का, तर नाही. तर तान्हेलेल्या लेकरांच्या मायेपोटी. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुम्हाला इथं 4 येत आहे. नदीमध्ये कोणता मोठा गुण आहे रे, तर नदी काय करते, भेदभाव करत नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल, नदी तान्हेलेल्यांना पाणी देतात, कोणताही भेदभाव करत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुम्हाला 3 पाहायला मिळतं. नदी माय लोकांना काय सांगते रे, सरळ पुढे चला तरच तुमचा विजय मिळेल. शेवटच्या याच्यामध्ये कडव्यामध्ये हेच आहे. तर ऑप्शन क्रमांक तुमचं इथं 4 बरोबर येत आहे, ठीक आहे. तर बघा, हे पण एकदम सोपी अशी कविता होती, ती आपण इथं बघितली. चला आता ही एक कविता आहे, सोपीच कविता आहे, पण ही कविता मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे समजून सांगणार आहे. किती कविता, एकच कविता आहे ना रे आपल्याकडे, ठीक आहे. चला एकच कविता आपल्याकडे राहिलेली आहे. ही कविता मी तुम्हाला समजून सांगतो, होमवर्क देत नाही, कारण एकच कविता आपल्याकडे आता राहिलेली आहे. बघा, आले आले मेघ काळे झाले नभ, ठीक आहे. मेघ म्हणजे काय रे, तर ढग. नभ म्हणजे काय, तर आकाश, ठीक आहे. कुणी कलंडले सांगा, मेघा अमृताचे कुंभ, चातके टिपली मौतिके चोचित, थैथे नाचे आज मन मयूर खुशीत, ठीक आहे. चला, विरले उसासे गळत्या सरीत, मृत्तिकेसी गंध फुटे, रावा घुमतो डोलीत. रावा म्हणजे पोपट. वाहते अमृत खळाखळी खळाखळती ओघ, आले आले तैसे गेले सारे उडोनिया मेघ. तर सोपी कविता आहे, ठीक आहे. आधी तर मेघ म्हणजे काय म्हणलं, ढग. नभ म्हणजे काय, आकाश, बरोबर आहे ना. त्यानंतर चातके एका पक्षाचं नाव आहे. थैथेनाचे मयूर, मयूर म्हणजे मोर, ठीक आहे. रावा म्हणजे पोपट, ठीक आहे. हा एक तुमचा पक्षी आहे, लक्षात घ्यायचं तुम्हाला. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले, कवीने अमृताचे कुंभ कोणाला म्हटले आहे, बरोबर आहे. तर अमृताचे कुंभ कोणाला म्हटले आहे, तर सांगा रे, तर काळ्या ढगांना. आले आले मेघ काळे झाले नभ, ठीक आहे. कुणी कलंडले सांगा, मेघा अमृताचे कुंभ, ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की काळ्या ढगांना इथे काय म्हटलेलं आहे, अमृताचं कुंभ म्हटलेलं आहे. या कवितेत पुढील पैकी कोणत्या पक्षांचा उल्लेख नाही म्हटलेला आहे, तर चातकचा आहे, मोरचा आहे, पोपटचा आहे, कोकिळाचा नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं इथं बरोबर होते. वरील कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे,
ठीक आहे, ठीक आहे. तर इथं पहिल्या पावसाचं वर्णन केलेलं आहे. कसं समजतं तर बघा, सर्वात महत्त्वाचं मोर पहिल्या पावसामध्येच नाचतो. आपण तुम्ही बऱ्याच गाण्यामध्ये याच्यामध्ये ऐकलं असेल. काही ढग कधी येतात रे? सुरुवातीचा पाऊस असेल तर येतात, नंतर पण येतात, पण सुरुवातीला आपण तसं धरून चालूया. त्यानंतर बघा, तुमच्या एक गोष्ट अजून लक्षात येईल इथं, की मृत्तिकेसी गंध फुटे. मातीचा गंध कधी येतो रे? पहिल्या पावसामध्ये, आहे ना. म्हणजे इथं पहिल्या पावसाचं वर्णन होते ना कवितेमध्ये, आहे की नाही. तर चला इथं आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता संवाद बघणार आहे, ते पण एकदम सोप्या भाषेमध्ये. तोपर्यंत थांबूया. तोपर्यंत गुड बाय.